नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज बघूयात धनुराशीला ऑगस्ट महिना कसा आहे. हा महिना नशीबवान, प्रगतिकारक आणि परदेश प्रवासाचे योग आणणारा ठरेल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु 8व्या भावात असला तरी या महिन्यात भाग्यस्थानात होणाऱ्या मोठ्या ग्रहबदलामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्ही परदेशात नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल, तर या महिन्यात तुम्हाला मोठी यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. वरिष्ठांशी असलेले संबंध मजबूत होतील आणि नवीन अधिकार मिळण्याचे योग आहेत. शुक्र तुमच्या 11व्या भावात प्रवेश करेल, त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत सुरू होतील. जुने रखडलेली कामं पूर्ण होईल. चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. शेअर्स आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा महिना चांगला आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. 12 ऑगस्टच्या सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे वडिलांच्या आरोग्याची थोडी काळजी घ्यावी लागेल, परंतु भावंडांचे पूर्ण सहकार्य लाभेल. मानसिक ताण कमी होईल. या महिन्यात तुमची रोगप्रतिकार शक्ती आणि ऊर्जा चांगली असेल. महिन्याच्या मध्यात जास्त धावपळीमुळे पायात वेदना, थकवा जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्यावी लागेल. नवीन कामे सुरू करण्यासाठी आणि प्रवासाचे नियोजन करण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि रखडलेल्या योजना पूर्ण होतील. या महिन्यात अधिक शुभ फळांसाठी दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करा. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा.